संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंदाज समितीचे सदस्य अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आलेल्या किशोर पाटील यांच्यासह अन्य 2 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विश्रामगृहात 1,84,84,000 रुपयांची रोकड आढळून आली होती। आमदारांची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असतानाच विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये ही रोकड सापडल्यामुळे एकच खळबळ माजली होती। आमदारांना देण्यासाठी ही रक्कम अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली असून खोली क्रमांक 102 मध्ये ती ठेवण्यात आली होती असा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता। पोलिसांनी केलेल्या तपासणीत गोटे यांचा दावा खरा ठरला होता। दरम्यान या प्रकरणी 9 दिवसांनंतर अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्यासह आणखी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर 9 दिवसांनंतर अखेर या रोकड प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये अर्जुन खोतकरांच्या पीएचा देखील समावेश आहे। अर्जुन खोतकरांच्या पीएसह आणखी 2घांचा देखील यामध्ये समावेश आहे। एकूण 3घांवर हा गुन्हा दाखल झाला। या विश्रामगृहामध्ये जवळपास 1,84,00,000 रोकड सापडलेली होती।